नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे। लोकलमधल्या महिलांच्या डब्यात चढलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीने 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धावत्या लोकलमधनं ढकलून दिलंय। हा संतापजनक प्रकार गुरुवारी पनवेल ते खांदेश्वर स्थानकादरम्यान घडलाय। महिलांच्या डब्यात घुसखोरी केल्यावर काही महिलांनी खटकल्याच्या रागातनं अख्तर नवाज शेख या व्यक्तीने दरवाजात उभ्या असलेल्या तरुणीला चालत्या लोकलमधून ढकलून दिलंय। त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून घटनेतील तरुणीची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे। सदर माती फिरवला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये। त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळताच कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्या दरम्यान फिर्यादी यांना औषधोपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर होतात। त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग मलकापूर नजीक कारवरचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला। अपघातात कारमधल्या 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। धोपेश्वरहून मलकापूरकडे येणारी कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकून भीषण अपघात झालाय। चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला जोरदार धडकली आहे। गेल्या महिनाभरापासून चर्चेत असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलाय। सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणी दोषी ठरवल्यावर कोकाटेंनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे। मात्र शिक्षेवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली। अखेर सर्वोच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती दिली। तसंच त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्यात येऊ नये असे निर्देश दिले। सुनावणी दरम्यान कोकाटेंना कोणत्याही मंत्रिपद तसंच महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारता येणार नाही असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं। आजची सुनावणी ही अतिशय प्राथमिक स्वरूपाची होती। व्हॅकेशन कोर्टापुढे होती। त्याच्यात कोणतेही अभिलेख पाहण्यात आलेले नाही। अतिशय प्राथमिक स्वरूपातली ही सुनावणी होती। त्याच्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे की याच्यात कोणकोणते पुरावे आहेत ते पाहणं आवश्यक ठरेल आणि याच्यात फ्रॉड काय, फोर्जरी काय या सर्व ज्या कायदेशीर संज्ञा आहेत याचा केस निघेल। परंतु या सर्व दरम्यान कोकाटे साहेबांना कोणतेही पद स्वीकारता येणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ आला होता। त्या प्रकरणी सुनावणी आज होणार होती। आता ती सुनावणी 30 डिसेंबरला होणार आहे। रोहित पवारांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। यानंतर कोकाटेंनी बदनामी केल्याचा दावा करत त्यांच्या विरोधात खटला दाखल केलेला आहे। या प्रकरणाची सुनावणी आता 30 डिसेंबरला पार पडणार आहे। आज सुनावणी काही होऊ शकले नाही। आज माननीय न्यायमूर्ती या रजेवर आहेत, त्याच्यामुळे 30 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे त्यांच्या प्रतिवादी जे आहेत ते स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी हजर राहणं पुढच्या डेटला अपेक्षित आहे। नोटीस ऑलरेडी गेलेली आहे, पोचली आहे त्यांच्याकडे आणि त्यांचे वकील पण मागच्या डेटला हजर झालेले आहेत। रोहित पवारांना या ठिकाणी हजर राहणं आवश्यक असणार आहे की त्यांच्या वकिलात राहिले तरी काम नाही। आता ह्या स्टेज नंतर पुढच्या स्टेजला ते ठरेल। कोर्टाने जर समन्स इश्यू केला, इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर पास केली तर त्यांना हजर राहावं लागेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रिपदावर सुनील शेळकेंची वर्णी लागणार अशी चर्चा आहे। याच मुद्द्यावरून आमदार सुनील शेळकेंनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे। मंत्री होण्याची महत्वाकांक्षा प्रत्येकाची असते, म्हणूनच आपण 2024च्या विधानसभा निकालानंतर मंत्रिपदाची जबाबदारी घ्यायला तयार होतो असं म्हणत अजित पवार पक्षाचे आमदार सुनील शेळकेंनी मंत्रिपदाची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे। 2024च्या विधानसभा निकालानंतर शेळकेंना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती। आता त्यांच्या पदरात मंत्रिपद पडेल अशी आशा मावळवासियांना आणि स्वतः शेळकेंना नाही आहे। त्यामुळे अजित पवार आपल्याला आज ना उद्या नक्की मंत्रिपद देतील असा विश्वास शेळकेंनी व्यक्त केला आहे। आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा असतील, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, भुजबळ साहेब, प्रमुख नेते मंडळी बसून यावरती निर्णय घेतील। परंतु कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक जण इच्छुक आहेत। प्रत्येकाला वाटत असं आम्हालाही संधी मिळाली पाहिजे, परंतु दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं मी स्वागत करणारा कार्यकर्ता आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पुण्यातल्या मुंढवा जमिनीबाबत धक्कादायक कागदपत्र सादर केली आहे। त्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नीच्या प्रत्येक कॉपीवर पार्थ पवारांची सही आहे अशी कागदपत्र अंजली दमानी यांनी पत्रकार परिषदेत सादर केली। दरम्यान ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी पोलिसांना माहिती देऊनही पार्थ पवारांचं नाव तक्रारीत का नाहीये असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केला आहे। मुख्यमंत्री हे अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवत असल्यामुळेच अजित पवारांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणीही दमानी यांनी केली। हे एक पॉवर ऑफ अटॉर्नी आहे जी शीतल तेजवानी आणि पार्थ अजित पवार यांच्यामध्ये झालेली ही
पॉवर ऑफ अटॉर्नीची कॉपी आहे. या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये हीच जागा, हीच जमीन, तोच सर्वे नंबर शीतल तेजवानींनी पार्थ पवारला आणि इथे प्रत्येक पेजवर सही आहे. हा पार्थ पवारचा फोटो देखील आहे, सही देखील आहे, स्टॅम्प देखील आहे आणि हे नोटराइज्ड कॉपी आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेक झाली आहे. 2 गटात एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. बार्शीतला आयनापूर मारुती रोड परिसरात दगडफेकीचा प्रकार घडलेला आणि प्रभाग क्रमांक 6 इथे ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झालाय. भारतीय रेल्वेने मेल एक्सप्रेसच्या तिकिटांच्या दरात मोठी वाढ करण्याची घोषणा केली. 26 डिसेंबरपासून भाडेवाढ लागू होईल. लांब पल्ल्याच्या प्रवासाकरता आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र लोकल प्रवाशांना भाडेवाढीचा फटका बसला नाहीये. 215 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासाकरता कोणती भाडेवाढ नाहीये. तर 215 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासाकरता ऑर्डिनरी क्लासमध्ये 1 पैसा आणि प्रति किलोमीटर आणि मेल एक्सप्रेसच्या नॉन एसी आणि एसी क्लाससाठी 2 पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ ही लागू होणार आहे. लवासा प्रकरणी हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. लवासा प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप झालेला नानासाहेब जाधव यांनी जनहित याचिका दाखल केली होती. नंदुरबारमधील अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा येथे ऐतिहासिक यात्रेत यावर्षी घोडे बाजाराने मोठी आर्थिक भरारी घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या व्यवहारात तब्बल 756 घोड्यांची विक्री झाली आणि 4,24,40,000 रुपयांची ही उलाढाल नोंदवण्यात आली. यात्रेत शेवटच्या टप्प्यात खरेदी विक्रीचे व्यवहार अधिक वेग घेणार असून उलाढाल 5 कोटीच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल अशी माहिती आयोजक जयपाल सिंग रावल यांनी दिली. नवी मुंबईच्या सीवूड्स संगम नावाच्या सोन्याच्या दुकानावर भर दिवसात दरोडा घालण्यात आलाय. पिस्तुलाचा धाक दाखवत 3 जणांनी सोन्याचे दुकान लुटलंय. सांगलीमध्ये विटाजवळील भाळवणीत शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले. स्फोटाने 5 किलोमीटरचा परिसर हादरलाय. आष्टी तालुक्यातल्या धामणगाव येथे कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ तयार करण्यात आली. आमदार सुरेश धस यांच्या हस्ते बाजारपेठेचं उद्घाटन झालंय. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी या बाजारात 200 टन कांद्याची आवक झाली. बीडमध्ये 25 डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. शेतकरी पुत्रांची जिल्ह्यातल्या गावागावात बैठक पार पडली. विविध मागण्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चा धडकणार आहे. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध झाली. 2, 3 आणि 4 जानेवारीला शाहू स्टेडियममध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. पानिपतकार डॉक्टर विश्वास पाटील संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मुंबई IIT आजपासून टेकफेस्टचा जागर होणार आहे. तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी मिळणार आहे. सिम्युलेटेड पॅराडाईम या संकल्पनेवर आधारित मुंबई IITचा हा 29वा टेकफेस्ट असणार आहे. वाशिमच्या कारंजा शहरात नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या 726व्या जन्मोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. 2 फेब्रुवारीला शैलगमन यात्रेने महोत्सवाची सांगता होईल. नृसिंह सरस्वतींना दत्तात्रय प्रभूंचा दुसरा अवतार मानला जातो. पश्चिम रेल्वे मार्गावर नाताळपर्यंत प्रवाशांना मनस्ताप होणार आहे. ब्लॉकमुळे दररोज सुमारे 100 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी शनिवारपासून 18 जानेवारी 2026 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. राज्यामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. गेल्या 10 महिन्यात 5 वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 47 जणांचा बळी गेलाय. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरते. त्यामुळे पकडलेल्या बिबट्यांची नसबंदी करण्याबरोबरच त्यांना गुजरातमध्ये अंबानीच्या वनतारामध्ये पाठवण्याचा वन विभागाचा प्रस्ताव आहे. टप्प्याटप्प्याने हे बिबटे वनतारात पाठवले जाणार असून हालचालींनी वेग घेतलाय. मात्र 50पेक्षा जास्त बिबटे घेणार नसल्याचं वनतारांनी कळवल्याचं समजतंय. इतर बिबट्यांचं काय करायचं असा प्रश्न निर्माण झालाय. वर्ध्याच्या आष्टी भागामध्ये वाघिणीचा वावर पाहायला मिळाला. आष्टी पोलीस गस्तीवर असताना वाघिणी आणि तिचे बछडे सोबत वावरत असतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय. बीड तालुक्यातील वाणी वस्ती परिसरात हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार झाल्या आहेत. पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागते. तर लहान मुलांचीही विशेष खबरदारी घेतली जाते. सावंतवाडी गोवा फिरत वनविभागाच्या नाकीनऊ आणलेला दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यातला ओंकार हत्ती कळपात दाखल झाला. आता तिलारी खोऱ्यात 6 हत्तींचा कळप वनविभागाचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. मध्य प्रदेशच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातनं राजस्थानच्या रामगड व्याघ्र प्रकल्पात वाघिणीला पाठवलंय. हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरद्वारे वाघिणी एअरलिफ्ट करून सुरक्षितरित्या व्याघ्र प्रकल्पात त्यांना पोहोचवण्यात आलंय. डोंबिवलीमध्ये रंगीत पणत्यांनी भारत मातेची भव्य कलाकृती साकारली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर परिवाराने कार्यक्रमाचं आयोजन केलं. 2.5 लाख रंगीबेरंगी पणत्यांमधून साकारलेली भारत मातेची चित्रनिर्मिती लक्षवेधक ठरली.
मेळघाटातील आदिवासी मुलांना बिर्ला ग्रुप शिक्षण देण्याची तयारीत आहे. मेळघाटसारख्या आदिवासी भागात जर आम्हाला शासनाचं सहकार्य मिळालं तर आम्ही नक्कीच तिथल्या मुलांसाठी शाळा सुरू करू, असं वक्तव्य निर्वाण बिर्ला यांनी केले. आदिवासी मुलांना इंग्रजी संवाद आणि आर्थिक साक्षरतेचे धडे मिळावेत यासाठी प्रयत्न करू, असं बिर्ला यांनी म्हटलं. T20 क्रिकेट स्पर्धेत भारताला विश्व विजेतेपद मिळवून देणाऱ्या भारतीय दृष्टीहीन अंध क्रिकेट संघाचा जालन्यामध्ये महिला संघाचा भव्य सत्कार झालाय. विक्रम टी समूह यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने अग्रसेन भवन इथल्या सभागृहात अ नाईट विथ एक्स्ट्राऑर्डिनरी या विशेष कौतुक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमात विक्रम टी समूहाच्या वतीने भारतीय महिला अंध क्रिकेट संघाला प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 11 लाख रुपयांचा निधी हा प्रदान करण्यात आला. खूप छान वाटते सर, कारण मी मराठवाड्यातले आणि मराठवाड्यात कुठेतरी एवढं मोठं पूर्ण इंडियन टीमचं स्वागत केलंय. त्यासाठी मी विक्रम टीला खूप खूप धन्यवाद देते, कारण आम्ही म्हणजे मोदी सरांकडे गेलो होतो, राहुल गांधीकडे किंवा राष्ट्रपती मॅमकडे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, बाकीचे सर्व स्टेटचे मुख्यमंत्री किंवा आमच्या पर्सनल गावी स्वतःचे स्वागत झालं. पण मराठवाड्या जाणण्यासारख्या सिटीत पूर्ण टीमला कोणतरी बोलवतं आणि त्यांचं पूर्ण स्वागत करतं, एकदा म्हणजे अभिमान वाटतो. 2024-25 या वर्षात भाजपला इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 3112 कोटी रुपये देणगी देण्यात आली. इलेक्टोरल बॉन्ड रद्द केल्यावर भाजपला देशात सर्वाधिक देणगी मिळाली आहे, तर काँग्रेसला 299 कोटी राजकीय देणगी देण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विकसित भारत जी रामजी विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत आहे. जी रामजी कायद्यावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने आहेत. मनरेगातनं महात्मा गांधींचं नाव काढणे त्यांची दुसरी हत्या आहे, असा हल्लाबोल पी चिदंबरम यांनी केलाय. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राबाबत मोठं वक्तव्य केलं. कुणीही काहीही म्हटलं तरी भारत हिंदू राष्ट्र आहे, असं त्यांनी ठासून सांगितलंय. संसदेत याबाबत काही पावलं उचलायची असतील तर ठीक आहे, असंही ते म्हणाले. सरसंघचालकांनी भाजपच्या खासदारांना आणि केंद्र सरकारलाच हा अप्रत्यक्ष सल्ला दिल्याचं मानलं जात आहे. भारताला हिंदू राष्ट्र म्हणण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. कोलकात्यात आयोजित संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी वक्तव्य केलंय. जन्म आधारित जातीय व्यवस्था हिंदुत्वाचा हॉलमार्क नाहीये, असंही त्यांनी कार्यक्रमात ठासून सांगितलं. हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है. अभी मन में आया संसद के कि बदलो और उसमें शब्द डालो, तो डालेंगे, नहीं डालेंगे वो भी ठीक है. वो कुछ उस शब्द से मतलब नहीं है, क्योंकि हम हिंदू है, हमारा हिंदू राष्ट्र है, ये सत्य है. किसी पोथी में लिखा होगा, नहीं लिखा होगा, जो है सो है, वो बदलेगा नहीं. ये समझना कि जन्म आधारित जाति व्यवस्था ये हिंदुत्व का हॉलमार्क नहीं है. जातियां बदली है काम के अनुसार. जन्म जाति में होने के बाद भी काम बदल गया उस जाति का, तो जाति ही बदल गई. ये हुआ है. और कोई व्यवस्था, कोई खान पान रीति रिवाज, कोई पूजा यानी हिंदुत्व ऐसा बिल्कुल नहीं है. जनसंवाद कार्यक्रमात राहुल गांधींचा आरएसएसवर हल्लाबोल पाहायला मिळाला. जनसंवाद कार्यक्रमानंतर राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सरकारी शिक्षण संस्थांच्या खासगीकरणाच्या विधेयकावर त्यांनी टीका केली आहे. आरएसएसचा शैक्षणिक संस्थांवर कब्जाचा प्रयत्न आहे, असे राहुल गांधी म्हणतात. Earlier, there were two major councils, ISI Council and the Academic Council. So academic, both were autonomous. So Academic Council consisted of all the professors. But that Academic Council has been reduced in size. Basically, RSS is capturing the organization. Yes, exactly. Kind of. So what do you want from me? First of all, if the bill can be withdrawn before it comes into the parliament. And even if it comes, we request you to at least send it to the Standing Committee on Education. And there is enough debate, because we have been seeing, because a lot of bills they are trying to pass through the back door. At least that doesn't happen, and none of us had been consulted when this bill had come into place. काश्मीर खोऱ्यामध्ये बर्फवृष्टी झाली आहे. स्थानिक या बर्फवृष्टीला चिल्लाय कलान असं म्हणतात. या बर्फवृष्टीमुळे खोऱ्यातल्या अनेक भागात तापमानात घट झाली आहे. कारगिल, किश्तवार, शोपियानमध्ये हंगामातली पहिली बर्फवृष्टी झाली आहे. गुलमर्ग आणि सोनमर्गच्या टेकड्यांवरही बर्फाची चादर पसरलेली. पूंछमध्येही पांढऱ्या चादरीने झाकलेलं दिसलं. इंडोनेशियात पुराने हाहाकार माजवलाय. मृतांचा आकडा 1000च्या पुढे गेलाय. अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. इंडोनेशियातल्या आपत्तीतनं लोकांना वाचवण्यासाठी स्थापन केलेल्या आपत्कालीन पथकात 50,000हून अधिक लोकांना तैनात करण्यात आलं. न्यूझीलंडमध्ये शीख समुदायाविरोधात स्थानिकांनी निषेध केला. साऊथ ऑकलंडमध्ये निघालेल्या शीख समुदायाच्या नगर कीर्तनला काही स्थानिकांचा हाका वॉर्कराच्या माध्यमातून विरोध झाला. सर्बियातल्या नोव्ही पाझार शहरात नागरिकांनी निदर्शनं केली. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वीज गेल्यानं रस्त्यावर गोंधळ झाला. वेमोच्या गाड्या अचानक थांबल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. या इमारतींची बत्तीही गुल झाली. इंडोनेशियामध्ये 20 दिवसापासून पुराचा कहर झालाय. मृतांचा आकडा 1000च्या वर गेलाय. पुरामुळे अनेक शहरं उद्ध्वस्त झाली. नोव्हेंबर अखेरला झालेला पाऊस हा अजूनही कायम आहे. अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्कमधील ब्लॅक डायमंड पूलमध्ये स्फोट झालाय. स्फोटाबरोबर चिखल अनेक फूट हवेत उडालाय. अमेरिकेचे नागरिक लॉरेन आणि जेसन यांचं भारतीय परंपरेनुसार लग्न झालंय. वाराणसीतील गौरी केदारेश्वर मंदिरात विवाह पार पडला. दोघांची भारतीय परंपरेवर अढळ श्रद्धा आहे. उत्तर चीनमध्ये आईस अँड स्नो नादम फेस्टिवल सुरू झालेला आहे. रशिया, मंगोलिया, संपूर्ण चीनमधून 10,000पेक्षा जास्त लोक महोत्सवात सहभागी झाले. पूर्णपणे गोठलेल्या नदीच्या एका भागावर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. रायगडमधल्या एकूण 10 नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यावेळी 5 नगरपालिकांवर नगराध्यक्षपदासाठी महिला या विराजमान होताना पाहायला मिळतील. रोहा, मुरुड, कर्जत, अलिबाग आणि पेण या नगरपालिकेवर महिला राज असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिबागमध्ये अक्षया नाईक आणि भाजपच्या तनुजा पेरेकर यांचा 6,640 मतांनी पराभव केला. नागपूरमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीत नागपूरमध्ये स्वबळावर लढावं अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गडकरींसमोर व्यक्त केली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षासोबत युती करण्याचा आग्रह केलाय. केंद्रीय मंत्री गडकरींच्या घरी काल ही बैठक झाली. या बैठकीला फडणवीस, गडकरींसह चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. या ठिकाणी फेरमतमोजणी व्हावी अशी मागणी काँग्रेस उमेदवार आयेशा बानो रशीद खान यांनी केली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणी केली नसल्याचं काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. या संदर्भात काँग्रेसच्या वतीने मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्याचा अर्ज भरून घेतलेला आहे. यानंतर आम्ही कोर्टात जाणार असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. आम्ही त्यांना म्हणत होतो रिकाउंटिंग द्या. ते रिकाउंटिंग देण्याच्या ऐवजी तो माणूस चहा आणि लघवी करायला गेला आणि चहा प्यायला गेला. असा कसा बेजबाबदार अधिकारी. इथं तो अधिकारी कोणत्या पक्षाचा आहे की कशाचा आहे? या गोष्टी आम्ही कटाक्षानं सांगतोय की इथं लोकशाहीचा गळा घुटलेला आहे. इथं पंजाची सीट निघालेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी जातो. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 4 मधील ब मधील श्रीकांत देशमुख यांनी भाजपचे संजय मांडवगडे यांचा एका मताने धक्कादायक पराभव केला. अटीतटीच्या लढतीमध्ये श्रीकांत देशमुखांना 717 तर मांडवगडेंना 716 मतं मिळाली. अवघ्या एका मताने विजय हुकल्यानं भाजप गोटात शांतता पसरली. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. पराभूत उमेदवार मांडवगडे यांनी निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचं स्पष्ट करत निकाल जाहीर केला. शोभाताई फडणवीस यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात काल नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. त्यानंतर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात शोभाताईंनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातल्या गटबाजीची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. पक्षानेच आपली ताकद कमी केली असा घरचा आहेर मुनगंटीवारांनी भाजपला दिला. यावर किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे काम करणाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा अपमान आहे असं जोरगेवार म्हणाले. तसंच शोभाताई फडणवीस यांनी पक्षासाठी कष्ट केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे असंही जोरगेवार म्हणतात. उपमुख्यमंत्री अजित पवार आजही दिवसभर मॅरेथॉन मुलाखती घेत आहेत. काल मोडे मालिकेतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुलाखती ते घेणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे या मुलाखती आणि उमेदवारांची निवड अजित पवारांसाठी महत्त्वाची आहे. पुणे महापालिकेच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेस नेते सतेज पाटलांना फोन केला असं कळतंय. पुणे महापालिकेसाठी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येईल अशी शक्यता आहे. मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवत प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली. भाजप उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल 42,000 मतांच्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना चितपट केलं. या निवडणुकीत अमोल मोहिते यांना 57,596 मतं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांना 15,556 मतं मिळाली. हा फरक इतका मोठा आहे की विधानसभा निवडणुकीत एका आमदारालाही लाजवेल अशी चर्चा आहे. सांगलीतल्या विटा नगर परिषदेत माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि भाजपत गेलेल्या वैभव पाटील यांचं पाटील गटाची गेल्या 50 वर्षापासून सत्ता होती. प्रथमच या ठिकाणी आता शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची विटा नगर परिषदेवर एकहाती सत्ता आली. तब्बल 50 वर्षांनी या नगर परिषदेवर सत्तांतर पाहायला मिळालं. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया बाबासो पाटील विजयी झाल्या. आता तासगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
उदयनराजे भोसलेंचे निकटवर्तीय नगरसेवक मनोज शेंडे सातारा नगरपालिकेत निवडून आले. यानंतर त्यांच्या प्रभागातल्या महिलांनी त्यांना दुग्धाभिषेक घातलाय. दरम्यान नगरसेवक मनोज शेंडे थोडे भावनिक देखील झाले होते. सोलापुरातल्या अकलूज नगरपालिकेत भाजपचा पराभव करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला. यावेळी विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.